डोंगरावरती जी घटना घडली त्या कुटुंबाचं सत्य आता भलतंच निघालंय. अगोदर त्या मुलाच्या आईचा हा व्हिडिओ पहा. माझं आणि माझ्या मुलाचं वाईट करून झालं असेल ना, तर आता तुमचं पण वाईट होताना बघण्याची हिंमत तुम्ही ठेवा. आपण सर्वांनीच पाहिलं आणि ऐकलं. या व्हिडिओमध्ये संगीता चांदगुडे त्या मुलाची आई हे त्यांच्या नणंदबद्दल सांगतायत, म्हणजे त्यांचे पती मुरलीधर यांच्या बहिणीबद्दल सांगतायत. संगीता चांदगुडे यांनी जे काही सांगितलं तो विषय नेमका आहे तरी काय, आणि खवड्या डोंगरावरती जी घटना घडली त्याचा काही संबंध आहे का, तेच आपण या व्हिडिओमधून पाहू. 21 ऑगस्टची सकाळ संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली. खवड्या डोंगरावरती काय घडलं. या घटनेमध्ये बऱ्याचशा लोकांनी खोट्या बातम्या पसरवल्या. लोकांनी बातम्या काय पसरवल्या, मुलगा वडिलांना आयफोन मागत होता आणि त्यामुळे हे सर्व घडलं. आता सर्वांनी लक्ष देऊन ऐका, खूप महत्त्वाचे मुद्दे सांगत आहे. मुरलीधर चांदगुडे हे मूळचे जालना जिल्ह्यामधील अंबड तालुक्याचे रहिवासी. ते गेल्या 15 वर्षापूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये राहण्यासाठी आले होते. तिथे ते एका ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करत होते. त्यांना 2 मुलं होती. मोठ्या मुलाचं काही वर्षापूर्वीच आजारामुळे निधन झालं आणि धाकटा मुलगा कुणाल हा त्यांचा आधार होता. चांदगुडे कुटुंब हे संभाजीनगरमधील देवळाई परिसरामध्ये राहत होतं. गेल्या काही 2-4 महिन्या अगोदरच त्यांनी आपलं घर बदललं होतं. ते एकदंत नगर या ठिकाणी भाड्याच्या घरामध्ये राहण्यासाठी आले होते. तेव्हाही त्यांच्या घरामध्ये 4 सदस्य होते. एक म्हणजे मुरलीधर चांदगुडे, दुसरं म्हणजे त्यांची पत्नी संगीता चांदगुडे, त्यांचा लहान मुलगा कुणाल चांदगुडे आणि त्यांच्या घरामध्ये एक पाळीव कुत्रा होता. असे 4 सदस्य होते. संगीता चांदगुडे आणि कुणाल चांदगुडे हे दोघंही त्यांच्या घरातील कुत्र्याला घरातील सदस्याप्रमाणेच वागवत होते. कुणाल तर त्याला सकाळ संध्याकाळ बाहेर फिरायला घेऊन जायचा. याशिवाय संगीता चांदगुडे त्यांच्या कुत्र्याला जेवण देखील चारायची. पण कुणालचे वडील मुरलीधर चांदगुडे हे मात्र कायम बाहेर राहायचे. त्यामुळं महिन्यामधून खूपच कमी दिवस ते घरी असायचे. त्यांच्या थोरल्या मुलाचं निधन झाल्यापासून मुरलीधर चांदगुडे हे नेहमीच शांत व्हायचे आणि अधूनमधून त्यांच्या कुटुंबामध्ये वादही होत होते. विशेष करून कुणाल आणि त्यांचे वाद व्हायचे. मुरलीधर चांदगुडे यांनी मुलगा कुणालला आयफोन घेऊन दिला होता, पण गेल्या काही दिवसापासून त्या आयफोनचे हप्ते थकले होते. त्यामुळे कुणाल आणि त्याच्या वडिलांमध्ये वाद व्हायचे. आता इथून पुढे घटनेने वेगळं वळण घेतलं. 20 तारखेला कुणालचे वडील घरी आले होते. तेव्हाही त्यांच्या दोघांमध्ये वाद झाले. पण हे वाद का झाले तुम्हाला नंतर सांगतो. अगोदर काय घडलं ते ऐका. वाद झाल्यानंतर 21 तारखेला कुणाल खवड्या डोंगराकडे निघाला आणि घरात सांगून निघाला होता, मी पुन्हा घरी येणार नाही. खवड्या डोंगरावरती बरीचशी लोक जमली होती. कुणालला समजवत होती. तिसगावचे माजी सरपंच जाधव हे देखील तिथं होते. ते म्हणाले, अरे मी गावचा सरपंच आहे, माझ्याकडे आयफोन नाही, तू आत्ताशी 10वीला आहे, तुझ्याकडे आयफोन आहे, तू नशीबवान आहे, तुला चांगले आईवडील भेटलेत. पण कुणाल कोणाचंही ऐकण्यासाठी तयार नव्हता. पोलिसही घटनास्थळी आले होते, बचाव पथक आलं होतं, लोक जमली होती. प्रत्येक जण त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होते. कुणालची आई संगीता चांदगुडे या स्वतः म्हणाल्या, तुझं जर तुझ्या पप्पांबरोबर पटत नसल तर आपण दोघे वेगळे राहू. मुलासमोरच आईने गळ्यातील मंगळसूत्र काढून देखील फेकलं, तरी देखील कुणालवरती काही फरक पडला नाही. कुणाल फक्त एवढंच म्हणत होता, आता काही फरक पडणार नाही, कारण की जे प्रॉब्लेम झालेत त्यामध्ये कोणतंही सोल्युशन नाही. आई देखील असं म्हणाली, तुला असं का वाटतं त्यामध्ये कुठलाही पर्याय नाही, आपण काहीतरी पर्याय काढू. इथे एक गोष्ट सर्वांना माहिती असायला हवी, कुणाल हा 10वी पास होता, त्याला 92% मार्क मिळाली होती आणि त्याला डॉक्टर व्हायचं होतं. त्यासाठी तो तयारीही करत होता. आता बरीचशी लोक असंही म्हणतात, तो मुलगा सायको होता, त्याला अक्कल नाही. अगोदर त्याचा आणि त्याच्या आईचा एक व्हिडिओ पहा. यामध्ये तोच कुणाल आपल्या आईचे पाय धुताना दिसतोय. आता विचार करा, असा मुलगा, त्याच्या डोक्यावरती काही परिणाम होऊ शकतील का? त्या मुलाला आईनी समजवलं, सरपंचांनी समजवलं, तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी समजवलं, वडील तिथे आले आणि त्यानंतर काय घडलं हे आपण सर्वांनीच पाहिलं. आता त्या घटनेबद्दल आपण उल्लेख करत नाहीये, कारण ती संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली. आपला मुख्य विषय असा आहे, या कुटुंबामध्ये नेमकं काय घडलं होतं. यानंतर हा व्हिडिओ फक्त महाराष्ट्रात नाही, संपूर्ण देशभरामध्ये व्हायरल झाला. हिंदी चॅनलवाल्यांनी तर वाटच लावली. हिंदी चॅनलवाल्यांनी बातमी चालवली, मुलाला आयफोन घेऊन दिला नाही म्हणून हे सर्व घडलं. पण त्या येड्यांना हेच माहिती नव्हतं, मुलाकडे अगोदरच आयफोन होता. कोणतंही सत्य न जाणता ही न्यूज चालवली गेली. ही सर्व घटना घडल्यानंतर त्यांच्या घरचा जो कुत्रा होता, पाळीव कुत्रा, तो दिवसभर उपाशी राहिला, त्याने काही खाल्लं नाही. शेजाऱ्यांनी त्या कुत्र्याला खायला दिलं, तरी देखील त्या कुत्र्यांनी काही खाल्लं नाही. त्याला वाटलं आपल्या घरातील लोक येतील, पण कदाचित त्या कुत्र्याला हे माहिती नसेल, आता आपल्या घरातील लोक कधीच येणार नाही. आता येऊया मेन मुद्द्याकडे. आता ही सर्व घटना घडल्यानंतर
मुरलीधर चांदगुडे यांना अंत्यविधीसाठी त्यांच्या गावी नेण्यात आलं, पण संगीता चांदगुडे आणि कुणाल या दोघांना मात्र त्यांच्या मूळ गावी नेण्यात आलं नाही, त्यांच्या माहेरी नेण्यात आलं, म्हणजे संगीता यांच्या आईच्या घरी. आणि इथेच लोकांना जरा वेगळा संशय येऊ लागला. असं कसं काय झालं? मुरलीधर चांदगुडे यांच्या कुटुंबातील लोकांनी त्यांना अंत्यविधीसाठी त्यांच्या गावी नेलं, पण मुलगा आणि आईला का नेलं नाही याचं कारण पण ऐका. तब्बल 20 वर्ष अगोदर मुरलीधर चांदगुडे यांनी जालना जिल्हा सोडला होता. ते नोकरीच्या शोधामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये राहण्यासाठी आले होते. तिथेच त्यांनी संगीता यांच्याबरोबर लग्न केलं. त्यांच्या लग्नाला 20-22 वर्ष होऊन गेले. याबद्दल मुरलीधर चांदगुडे यांचे वडील सांगतायत, त्याने आम्हाला कधीही सांगितलं नाही त्याने लग्न केलं म्हणून. त्यामुळं आमचा आणि त्याचा वाद होता, त्यामुळे तो गावी खूप कमी यायचा. मुरलीधर चांदगुडे यांच्या वडिलांनी काही जमीन त्यांच्या नावावरती केली होती. त्यांना 2 बहिणी देखील होत्या, म्हणजे कुणालच्या 2 आत्या होत्या. वडिलांनी मुरलीधर चांदगुडे यांच्या नावावरती जमीन जरी केली असली तरी ते गावाकडे कधीही जात नव्हते. ते बटाईने शेती करायला दिली होती. ते गावाला कधीतरीच 6 महिन्यातून किंवा वर्षातून एकदाच जायचे, कारण की त्यांचं कुटुंब व्यवस्थित चालू होतं. मध्ये त्यांच्या मुलाचं निधन झालं, त्यामुळे ते जास्तच टेन्शनमध्ये होते. आणि कुटुंबामध्ये काही कारणावरून वाद व्हायचा, ते कारण म्हणजे हाच जमिनीचा वाद. कुणालच्या आत्या म्हणजे मुरलीधर चांदगुडे यांच्या बहिणी कुणालच्या आईवरती आरोप करायच्या, तू आमच्या भावाला आमच्यापासून दूर केलं, त्याला गावी तू येऊन देत नाहीये. पण संगीता चांदगुडे वेगळाच आरोप करायच्या. ते म्हणायच्या, तुमच्यामुळं माझा पती आईवडिलांपासून दूर झालाय, तो गावाला देखील येत नाहीये. हा त्यांचा कुटुंबिक वाद होता. आणि जमिनीसाठी कुणालच्या आत्या मुरलीधर चांदगुडे यांना वारंवार फोन करायच्या आणि गावाकडे बोलवायच्या, असं स्वतः संगीता चांदगुडे हे सांगतायत. पण या घटनेमध्ये पाहिलं तर मुरलीधर चांदगुडे, संगीता चांदगुडे, कुणाल चांदगुडे यांचं कुटुंब वेगळं होतं. ते व्यवस्थित चालू होतं. कुणालचे वडील दिवस रात्र कष्ट करायचे, ट्रक ड्रायव्हर होते, ते जास्त काम करत होते, त्यामुळे ते घरी कमी यायचे. पण जमिनीचा वाद आणि कुटुंबामध्ये मुलगा गेल्याचं दुःख या कारणामुळे घरामध्ये थोडेफार वाद होत होते. पण टोकाचं पाऊल उचलण्यासारखं असं काही घडलं नव्हतं. पण या गोष्टीचा परिणाम कुणालच्या डोक्यावरती मात्र झाला होता. तो आपल्या आईवरती खूप प्रेम करायचा. आईला दुःख झालं की त्यालाही वाईट वाटायचं. आणि कदाचित याच कारणामुळे वडील आणि कुणालमध्ये वाद होत असावे. आता हा संपूर्ण प्रकार पोलीस तपासामध्ये स्पष्ट होईल. नेमकं कुटुंबिक वादामुळे हे सर्व घडलं की कुणालमुळे ही सर्व घटना घडली. काही वाद असो, खरं पाहिलं तर इथे चुकी त्या मुलाचीच दिसते. कारण की कोणताही मुलगा आपल्या आईबाबाचं ऐकत नाहीये, गावकऱ्यांचं ऐकत नाहीये, सरपंचाचं ऐकत नाहीये, आणि वरतून तो मुलगा सांगतो आता काही होणार नाही. म्हणजे त्या मुलाने आयुष्य बघितलंच किती, त्याला अनुभव आहेच किती. लोकांचा अनुभव जास्त होता की त्याचा. लोकांचा त्याने थोडंफार ऐकलं असतं तर कदाचित ही घटना टळली असती. आणि राहिला कुटुंबाचा वाद, तो नंतर मिटला असता. पण इथे म्हणजे चांदगुडे कुटुंबामध्ये व्यवस्थित बॉन्डिंग नव्हती. आता पोलीस तपासामध्ये काय स्पष्ट होतंय हे पाहण्यासारखं असेल. आपल्याला या सर्व घटनेवरती काय वाटतंय? आपलं मत कमेंट करून नक्की सांगा.